आईसाहेब मी नाही झाले स्वतः. माझ्या ना संघर्षाने आईसाहेब केले. एखाद्याची जेव्हा आई जाते ना, तेव्हा आई गेल्यानंतर त्याला आईची किंमत कळते. म्हणून खूप जण मला आई म्हणतात किंवा आईसाहेब म्हणतात ना, तर मी हे फील करू शकते की त्यांना काय वाटत असेल, कारण ते मी फील केलंय. बरोबर. आणि खरंच कुत्रे हाल केले बरं का माझ्या घरच्यांनी खूप सहन केलं, प्रॉपर्टीसाठी सहन केलं. म्हणजे काय असतं ना, हे मला आजही कळलं नाही. माझी आई काय म्हणायची, माती विकणारा असतो ना, त्याच्याकडे पण माती विकायची कला असते. तुमच्यात कला असेल ना, तर तुम्ही माती विकून पण पैसे कमवू शकता. पण यांना फक्त ना नाही जमलं ते. यांना फक्त आयता पैशावर नागोबा बनायची सवय होती आणि ते नाही जमलं. मला ते कधी नाही जमलं. म्हणून मी ती प्रॉपर्टी पण सगळी हक्क सोडपत्र लिहून दिलं. माझ्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीतला एक नाही मला माहित नाही. आज ठरवलं ना, तर माझं सगळं परत मिळवण्याची ताकद आहे माझ्यामध्ये. कारण आय हॅव दॅट टाइप्स ऑफ प्रूफ्स. मी एक वकील लावू शकते आणि एका वकिलामध्ये सगळ्यांना मी रद्दबातल करून सगळी प्रॉपर्टी माझ्या हिश्श्याची घेऊ शकते. पण जे घडलं ना लाईफ मधलं, ते माझ्यासाठी काहीतरी चांगलं होतं, कारण मला माझं स्वतःचं अस्तित्व पाहिजे होतं.